नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्नसंचमध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। रोज भात खाल्ल्याने कोणता आजार होतो? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 दमा, 2 कॅन्सर, 3 डायबिटीज, 4 कावीळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कावीळ हे योग्य उत्तर आहे। भारतातील नवीन डिजिटल इंडिया पोर्टल उद्दिष्टे काय आहे? 1 सर्वत्र डिजिटल, 2 साक्षरता ग्रामीण, सर्व भागात इंटरनेट, 4 वरील सर्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे योग्य उत्तर आहे। जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? या प्रश्नाचे पर्याय: 1 अजय बंगा, 2 अरविंद कृष्णा, 3 शरद वर्मा, 4 अली हुसेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अजय बंगा हे योग्य उत्तर आहे। ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 कांगारू, 2 ओला, 3 गेंडा, 4 सिंह। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कांगारू हे योग्य उत्तर आहे। कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 हेलियम, 2 ऑक्सिजन, 3 हायड्रोजन, 4 अमोनिया। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमोनिया हे योग्य उत्तर आहे। अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट कुठे होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 टेवर, 2 सिद्धिटेक, 3 ओझर, 4 मोरगाव। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोरगाव हे योग्य उत्तर आहे। जागतिक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचे पर्याय: 1 अजय बांगर, 2 अरविंद कृष्णा, 3 शरद वर्मा, 4 अली हुसेन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजय बांगर हे योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 26 जानेवारी, 2 15 ऑगस्ट, 3 1 नोव्हेंबर, 4 1 मे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 मे हे योग्य उत्तर आहे। 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाशी नवीन मुक्त व्यापार TF केला आहे? या प्रश्नाचे पर्याय आहेत: 1 ऑस्ट्रेलिया, 2 ब्रिटन, 3 फ्रान्स, 4 जर्मनी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्रिटन हे योग्य उत्तर आहे। रोज दूध चपाती खाल्ल्याने काय वाढते? या प्रश्नाचे पर्याय: 1 उंची, 2 वजन, 3 चरबी, 4 ताकद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वजन हे योग्य उत्तर आहे। उंबराचं पान खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? या प्रश्नाचे पर्याय: 1 क्षयरोग, 2 लघवीचे आजार, 3 मूळव्याध, 4 कावीळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लघवीचे आजार हे योग्य उत्तर आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।